आता लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती समोर आलेली आहे। तुमची केवायसी झाली असेल तरी देखील तुमचे पैसे आता बंद होणार आहे। बघा काय माहिती आलेली आहे, केवायसी झाल्यानंतरही तुमचे पैसे आता बंद होणार। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आता सुरू करण्यात आलेला आहे, कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील। जर जमा झाले नसतील तर तुम्ही या 7 कारणांमुळे कुठल्याही एक कारणामुळे तुमचे पैसे जमा होत नाही। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, लाडकी बहीण योजनेची तुमची केवायसी झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही या 7 कारणांमुळे। आणि जर केवायसी बाकी असेल तर केवायसी मध्ये काय बदल तुम्ही करू शकता जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला पाहिजे। तर केवायसी करण्यासाठी आणि केवायसी केल्यानंतर कसं तुमचा लाभ बंद केला जातोय आणि यासाठी तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला सतत लाभ घ्यायचा असेल, जसं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये घ्यायचा असेल, डिसेंबरचा, जानेवारीचा, तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण एकही जर चूक तुम्ही केली असेल तर ती चूकमुळे तुमचा पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही आणि ती चूक कसं दुरुस्ती करू शकता ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत। एकही मिनिट स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू पहा, कारण माहिती छोटीशी, एक छोटासा पॉइंट जर तुमचा मिस झाला तरी सुद्धा तुम्हाला लाभ बंद होऊ शकतो। म्हणून महत्त्वाची माहिती आहे आणि व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। चला तर व्हिडिओला आपण सुरू करूया। बघा, या 7 कारणांपैकी पहिलं कारण काय की लाडकी बहीण योजनेचा तुमचा हप्ता जो बंद होऊ शकतो, कारण याचं कारण आहे हे 7 कारणांपैकी पहिलं कारण येतं की आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती वेगळी असणे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची आता केवायसी झालेली आहे, केवायसी झाली आहे, तुमच्या स्वतःचा आधार कार्ड आणि पतीचा आधार कार्ड किंवा पती नसेल तर वडिलांचा आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही केवायसी केलेली आहे। आतापर्यंत ही माहिती आपल्याकडे आहे, पण आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती वेगळी असणे, जसं की तुमच्या नावाचा स्पेलिंग, एक छोटीशी चुकी बघा, तुमच्या नावाची स्पेलिंग, जन्मतारीख किंवा पत्त्याचा फरक असणे तर पैसे ट्रान्सफर प्रक्रिया अडथळे निर्माण करतात। पैसे जमा न होण्याचं कारण हे पहिलं कारण आहे। आणि छोटंसं वाटतंय तुम्हाला की तुमचं आधार कार्ड दिल्यानंतर तुमचे पैसे जमा होतात, पण नाही। तुमच्या बँकेमध्ये सर्व काही व्यवहार ऑनलाईन होतो। ऑनलाईन व्यवहार झाल्यामुळे तुमचं आधार कार्डशी बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे, एक लिंक असल्यामुळे तुमचं स्पेलिंग किंवा जन्मतारीख एक छोटीशी चूक जरी असेल तरी देखील ते पैसे ट्रान्सफर होत नाही। तर आधी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जन्मतारीख आणि आधार कार्डवरची जन्मतारीख बघा, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख आणि बँकेमधील जन्मतारीख वेगळी तर नाही ना, पत्ता वगैरे स्पेलिंग वगैरे तर वेगळा तर नाही ना, तर हे चेक करून घेणं गरजेचं आहे। हे पहिलं कारण असू शकतं, एकदा तुम्ही खात्रीशीर चेक करून घ्या। दुसरं काय कारण येतं, डीबीटी। बघा, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। ही गोष्ट तुम्ही आता ऐकली असेल, भरपूरदा आपण याचा जिकर केलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला जमा होतात ते डीबीटीच्या माध्यमातून। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर। डायरेक्ट बँक ट्रान्सफर साठी आता एनपीसीआय मध्ये लिंक नसते। आता बहिणींना आता हप्ता जो जमा होणार आहे केवायसी झाल्यानंतर, तर ते एनपीसीआय मध्ये तुमचा डीबीटी लिंक नसतो, म्हणजे नोंदणी नसते। याला काय म्हणतो आपण, नोंदणी। जसं की लाडकी बहीण योजनेचे पैसे एनपीसीआय द्वारे थेट बँक खात्यात जमा केले जातात। जर तुमचे खाते एनपीसीआय मध्ये नोंदलेले नसेल तर पैसे परत जातात। म्हणजे महाराष्ट्र शासन तुम्हाला पैसे जमा करतं। बघा इथं बघा, महाराष्ट्र शासन तुम्हाला पैसे जमा केले जातात, पैसे तुमच्या खात्यात जमा होतात, पण हे पैसे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून अकाउंटला येतात। पण तुमचं डीबीटी एनपीसीआय मध्ये नोंद नसेल, एनपीसीआय मध्ये नोंद नसेल तर ते पैसे परत जातात। पैसे का परत जातात, डीबीटी तुमचं एनपीसीआय मध्ये नोंद नसल्यामुळे तुमचे पैसे परत जातात। ही गोष्ट तुम्ही बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या की एनपीसीआय म्हणजे डीबीटी हा एनपीसीआय ची नोंदणी केलेली आहे की नाही। एक छोटीशी माहिती असते की कुठल्या प्रकारे आपल्या अकाउंटमध्ये पैसे तर आपल्या अकाउंटमध्ये कुठलेही येतात, पण गव्हर्नमेंटची कुठली स्कीम असते त्याचे पैसे जर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात त्याला एनपीसीआयच्या माध्यमातून, डीबीटीच्या माध्यमातून आपल्या खात्यात पैसे जमा होतात। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। तर एनपीसीआय मध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही, ते नोंद आहे की नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे। बघा, तर यामध्ये आता आणखीन काय माहिती आलेली आहे की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होतोय ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्यांचा। बघा, आणि ज्या बहिणीची केवायसी झाली नसेल त्यांना हप्ता मिळणार नाही। आता यामध्ये तिसरं कारण काय येतं की
म्हणजे निष्क्रिय बंद खातं, म्हणजे तुमचं जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो तर कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त तुमचं खातं म्हणजे बंद झाल्यामुळे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होत नाही, म्हणजे ते खातं इनएक्टिव्ह दाखवतं. म्हणजे बँके थ्रू तुमच्या खात्या म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेपर्यंत पैसे पोहोचतात, बँके थ्रू तुमच्या अकाउंटला पैसे जे येतात तर ते बँके थ्रू तुमच्या अकाउंटला पैसे येताना ते पैसे परत चालले जातात. याचं कारण आहे तुमचं खातं इनएक्टिव्ह असणे. तुमचं खातं जर इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमचं खातं सतत ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे. एकदा तुम्ही बँकेत जा, तुमचं खातं खात्रीशीर करून घ्या खातं चालू आहे की नाही, आणि खातं जर बंद पडलं असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही, कारण बंद खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. म्हणून ते एकदा ऍक्टिव्ह आहे की नाही ते तपासणी करून घेणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक कारण असू शकतं. चौथं महत्वाचं कारण आहे अपूर्ण केवायसी प्रक्रिया. आता भरपूर बहिणींची केवायसी झालेली आहे लाडकी बहीण योजनेची. फक्त लाडकी बहीण योजनेचीच नाही तर बँकांची सुद्धा केवायसी असते. तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला केवायसी करण्यासाठी एक फॉर्म दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा फोटो, सही किंवा बायोमेट्रिक नीट पूर्ण करण्यासाठी माहिती दिली जाते. काही बहिणी केवायसी करताना व्यवस्थित फोटो देत नाही किंवा सही वगैरे व्यवस्थित करत नाही किंवा बायोमेट्रिक म्हणजे थंब वगैरे लावतात ते पूर्ण करत नाही, म्हणून त्यांचे पैसे, त्यामुळे तुमची केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे तुम्हाला पैसे रोखले जातात, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही. केवायसी जर प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तरी देखील हप्ता तुमचा जमा होत नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी तर तुम्ही केली असेल, CSC सेंटरला जाऊन तुम्ही केली असेल, पण मोबाईलवर जरी केली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण बँकांची केवायसी सुद्धा असते. ती बँकांची केवायसी मध्ये तुमचं सही, फोटो वगैरे आणि बायोमेट्रिक व्यवस्थित करणे गरजेचं असतं. हे एक कारण असू शकतं पैसे न जमा झाल्याचे. पाचवं कारण येतं योजनेची पात्रता निकष पूर्ण न करणे. आता ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शासनाने वेगवेगळे निकष लावलेले होते. तर निकष कोणकोणते होते, जसे की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे, कोणी सरकारी नोकरीवर नकोय, आणि कोणी जर दुसरी कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. असे वेगवेगळे निकष होते. तर या निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल आणि जर तुम्हाला हप्ता जमा होत असेल, आतापर्यंत तुम्हाला हप्ता जमा झाला असेल पण केवायसी केल्यानंतर हे सर्व हप्ते बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ताही बंद होईल आणि ज्या दुसरी कुठली योजनेचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल ती योजना सुद्धा बंद होणार आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे यामध्ये आलेली माहिती काय आहे की महाराष्ट्र शासनाने ठराव केला होता की लाडकी बहीण योजनेचा लाभ म्हणजे अशा व्यक्तींना, गोरगरीब महिलांना ज्यांनी दुसरी कुठली योजनेचा लाभ त्यांना नकोय त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे. हे सुद्धा एक कारण आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे न जमा झाल्याचं. 6वं कारण येतं चुकीचा IFSC कोड किंवा चुकीचे खाते क्रमांक. काय होतं माहिती का, लाडकी बहीण योजनेचे जे खाते असतं ते तुम्ही चुकीचं फिलअप केल्यामुळे किंवा IFSC कोड चुकीचा टाकल्यामुळे तरी देखील पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होत नाही. ज्यावेळेस तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून, तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण होते, म्हणून IFSC कोड आणि खाते क्रमांक हे तुमच्या बँक खात्याशी व्यवस्थितपणे आहे की नाही, फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित दिलेला आहे की नाही, त्यामुळे सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आता 7वं महत्वाचं कारण आहे शेवटचं, बँक खात्यात लिंक असलेला मोबाईल क्रमांक अपडेट नसतो. केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय नसतो. म्हणजे आवश्यकता असणार तुम्ही चालू, जर तो नंबर जर जुना झाला असेल, म्हणजे ज्या बँक खात्यात तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात त्याला एक मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागतो. तो मोबाईल नंबर सुद्धा चालू ठेवणे गरजेचं आहे. तो मोबाईल नंबर जर बंद तुमचा पडला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बँकेकडून मेसेज येणार नाही आणि महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून तो जो नंबर असतो तो नंबर तुमचा ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे आणि तो ऍक्टिव्ह नसल्यामुळे देखील तुम्हाला पैसे जमा होत नाही. तर हे 7 महत्वाचे कारण आहे. तर यामध्ये एकही कारणामध्ये तुम्ही जर बसत नसाल तरी देखील तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणून अत्यंत महत्वाची माहिती आहे, लाडकी बहीण योजनेच्या या 7 पैकी कुठल्याही एक कारणानिमित्त जर तुमचा प्रॉब्लेम येत असेल तर दुरुस्ती करून घ्या. कारण मी तुम्हाला माहिती सांगितली आहे की कसं त्याला दुरुस्ती करू शकता. त्याला दुरुस्ती करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सतत लाभ घेऊ शकता. तुम्ही जर या 7 पैकी कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करू शकता, आपण त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न नक्की करूया. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.